काल 2022 रोजी युबीटीचे 6 खासदार ओरिजिनल शिवसेनेमध्ये त्यांनी काल प्रवेश केलाय. मी ओरिजिनल याच्यासाठी म्हणतोय, पक्षाचं नाव इकडे आहे, पक्षाचं चिन्ह इकडे आहे, म्हणून मी म्हणालो की त्यांनी ओरिजिनल शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आणि त्यावेळची एक प्रवेश केल्यानंतर एकीकडे फार आनंदाचं वातावरण आणि दुसरीकडे जिकडनं ते आले किंवा त्यांना सोडून गेले तिकडे असलेलं दुःखाचं वातावरण. मग कुठेतरी त्या दुःखाच्या वातावरणातलं मडकं कुठे फोडायचं, तर ते फोडण्यासाठी म्हणून काल त्यांनी आपली सगळी पापं झाकण्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घेतला. मी एक गोष्ट आपल्यासमोर इतर प्रश्नांना उत्तर द्यायच्या पूर्वी एक स्पष्ट शब्दात क्लिअर करू इच्छितोय. हिंदुस्थानातील, फक्त महाराष्ट्रातीलच नाही, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कोण करण्याचं धाडस करणार नाही, केलेलं नाही, करणार नाहीत भविष्यामध्ये. आणि जर कोण करत असेल तर ते आम्ही सहनही करणार नाही. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, स्वतःची पापं झाकण्यासाठी आपण शिवसेना प्रमुखांना आणखीन किती दिवस वापरणार तुम्ही, हे आम्ही त्या दिवशी बोललोय. मी पहिली व्यक्ती असेन की इकडे शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर आम्हीच बाळासाहेब भवनला, आपल्यातले काही लोक होती, प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट विचारलं होतं की का रे बाबा, ज्यांचं शिवसेना प्रमुखांचं नाव आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आजकाल तुम्ही वंदनीय वंदनीय चालू केलंय, हिंदुहृदय सम्राट तुम्ही का म्हणत नाही? का तुम्ही राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसता म्हणून तिकडे हिंदू शब्द वापरत नाहीत का? हे विचारणारा मी होतो. ज्या बाळासाहेबांविषयी आम्ही आणि आमचे शिंदे साहेब एकच सांगतात, आम्ही हा वारसा नाही घेऊन आलोय, पण आम्ही त्यांचा विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललोय. आणि आम्ही त्यांचा कसा अवमान करू? कालची जी क्लिपिंग होती ती क्लिपिंग काही माध्यमांसमोर बघितल्यानंतर मलाही थोडी कमालीची वाटली. म्हणजे आपल्याला ते दाखवायला हरकत नाही मला, मग तुम्हाला कळेल रेफरन्स काय. फक्त तेवढंच दाखवण्यात आलंय, रेफरन्स बघा मग तुम्हाला कळेल. हे फक्त लोकप्रतिनिधी पक्षामध्ये आलेत, पण यांना ज्यांनी निवडून दिले त्या सगळ्या मतदारांची जबाबदारी शिंदे साहेबांनी आज घेतलेली आहे. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. कालचा रेफरन्स हा एवढाच होता. 19 तारीखच्या वर्धापन दिनाच्या वेळी षण्मुखानंदमध्ये उभाटाचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, आता तुम्ही आदित्यवर प्रेम करा. त्यावर आम्ही बोललोय. एकीकडे आपण आपल्या मुलाला आमदार झाल्यानंतर 6 महिने पण नाही झालेत आणि तुम्ही त्याला कॅबिनेट मंत्री म्हणून नेऊन बसवलात, आणि दुसरीकडे शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चालणारे शिंदे साहेब 3 वेळा खासदार झालेल्या मुलाला पण दिल्लीमध्ये मंत्री बनवण्याची संधी आल्यानंतर त्यांनी एका सिनियर लीडरला तिकडे त्यांनी मंत्री बनवलंय, प्रतापरावांना, पण आपल्या मुलाला बनवलं नाही. आणि आलेल्या लोकांची जबाबदारी, माझ्या मुलाची जबाबदारी तुम्ही घ्या असं नाही सांगत आहेत, पण जे माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तुम्हाला सांभाळावं लागेल. त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये जिकडे ते त्यांना मतदारांनी मतं दिली त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन त्यांचं फंडिंग, त्यांची कामं ही मंत्र्यांशी बसून तुम्हाला एकत्रित करावी लागतील. ही जबाबदारी ते आपल्या मुलावर टाकतायत. याविषयी आम्ही बोललोय. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला तसंही तेव्हा सांगितलंच होतं की तुम्ही उद्धवला सांभाळा. सांभाळलं, कोणी नाही सांभाळलं. आणि ज्यांनी सांभाळलंय
तर त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःविषयी मी भोगले म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. मी आपल्यासमोर कधी या गोष्टी दाखवू नये, पण आज दाखवेन. कारण काही लोक जी आपली मतं मांडत होती काल या गोष्टीवर, जे एक दोघे जे कोण हुशार लोक मतं मांडत होती, त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही करता काय. या पत्राची एक कॉपी जर दाखवू शकलात तर बघा. किरण पावसकरला ज्या वेळी पदावर घेण्यात आलं 94 साली, तर हे पत्र हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचं आहे. त्यांनी सही करून आमच्या नेमणुका केलेल्या आहेत. आज त्याला 35 वर्ष झाली आहेत. कालपर्यंत इकडे तुम्ही मीठ खाल्लं, त्या मिठाचं तुम्ही काय केलं. अरे कसलं मीठ आणि काय, आम्ही जेव्हा मीठ तू शाळेत नसशील तेव्हा. 35 वर्षापूर्वी पदाधिकारी म्हणून काम केल्याचं आहे. आणि हेच नुसतं चिटणीसचं पद नाही, त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेला सरचिटणीस झालो, भारतीय कामगार सेना महासंघाला सरचिटणीस झालो, मीनाताई ठाकरे ट्रस्टला खजिनदार झालो, त्यानंतर 2008ला आमदार झालो. अरे पण 2008ला मी आमदार झाल्यावर 2010ला 2 वर्षामध्ये MLC म्हणून मला राजीनामा घेऊन मी मातोश्रीवर गेलोय, आणि तेव्हा राजीनामा दिलाय हा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळे दिलाय. पण मी सच्चा शिवसैनिक आहे. राजीनामा दिला आणि मी तिकडनं निघालोय. आणि नंतर जाऊन अजितदादांना भेटलो. मी आज आभार मानेन अजितदादांचे. अजितदादा आणि राष्ट्रवादीमधील काही नेते आहेत, त्यांचे मनापासून आभार मानेन. त्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर म्हणाले मी पोटनिवडणूक लावेन आणि 2 ते 3 महिन्यामध्ये आपण पुन्हा तुला निवडून आणू. आणला त्यांनी मला निवडून. 2014ला एंडिंगला पुन्हा जेव्हा निवडणूक लागली, पुन्हा मला त्यांनी तिकीट दिलं आणि MLC म्हणून पुन्हा निवडून आणलं. तुम्ही कोणावर बोलताय? आता ही प्रथा झालेली आहे. म्हणजे मी आज तुम्हाला तारीखेवर का दाखवलंय, 94 पासनं इकडे काम करतोय, 88 पासनं विद्यार्थी सेनेत काम केलंय मोहन रावले यांच्याबरोबर. आज वयाची 45 वर्ष आम्ही संघटनेला दिल्यानंतर काल परवा आलेल्यांनी आम्हाला सुनवावं. ते काल कोण ती बाई, नाव पण घ्यायला लाज वाटते, मुंबईचं महापौरपद हे डॉक्टर रमेश प्रभू असतील, छगन भुजबळ साहेब असतील, सुधीर भाऊ असतील, असे महान लोकांनी गाजवलंय. मला नशिबाने मिळालंय. शिवसेना प्रमुख असते आणि त्या कोविडमधल्या काय डेड बॉडी घोटाळा केला असता ना, शिवसेना प्रमुखांनी हंटरने फोडलं असतं तुला. ही काय भाषा बोलताय? तो दुसरा कोणतरी आता MLC झालेला, त्याला जा आणि जरा चंद्रकांत खैरे साहेबांकडनं शिकवणी घे, समज शिवसेना काय आहे ती. आज आमच्यापैकी आम्ही सगळेच इकडे आलोय. रामदास भाई आलेत, गजानन कीर्तीकर साहेब आलेत, अडसूळ साहेब आलेत, मी आहे, दगडूदादा आहेत. सगळे जुनी मंडळी आहे. आणि ही सगळी जुनी मंडळी कशासाठी आली? कालपर्यंत तिकडे मीठ खाल्लेलं, कालपर्यंत तिकडे पोट खाल्लेलं तुम्ही बोलता. अरे तुमचे काळे धंदे लपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांचा पडदा म्हणून वापर करू नका. अजान स्पर्धा भरवता मुंबईमध्ये, मलाडला एखाद्या गार्डनला नाव देता टिपू सुलतान म्हणून द्यायला जाता, याकूब मेमनच्या कबरीवर मुख्यमंत्री असताना सुशोभीकरण करताय, आणि तुम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार सांगताय. आणि ते पण विचार कोणाला? एका माझ्यासारख्या शिवसैनिकाला. आम्ही आमची जे चांगले वयाचे दिवस होते ते सगळे तिकडे घालतेत. खाऊन गेला. मी संजय राऊतचं नाव घेऊन विचारतोय. संजय राऊत तुम्हाला किती वेळा मी दिल्ली एअरपोर्टला आणि मुंबई एअरपोर्टला एअर इंडियाच्या युनियनसाठी आणि बाकी युनियनसाठी तुम्हाला बरोबर घेऊन गेलोय. अगोदर काय युनियन होती आणि नंतर काय होती आणि आज काय आहेत. आज तुमच्याकडे साधी ती युनियन राहिली नाहीत. आणि तुम्ही म्हणताय कालपर्यंत इकडे होते. आम्ही होतो. आम्ही तुमच्यावर, पण तुम्ही कोणाला सांभाळताय का? तुम्ही सगळ्यांनाच जर सांभाळलं असतं तर हाच किरण पावसकर राजीनामा देऊन का गेला असता? प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं मी आज ना उद्या नगरसेवक होईन, आमदार होईन, मी खासदार होईन. तुम्ही कोणाला व्हायला दिलं? आणि झालेला पण असेल तर माझ्यासारखा 2 वर्षात राजीनामा देतो. अगर हिम्मत आहे तर द्या उत्तर, का मला राजीनामा द्यावा लागला ते. नसेल तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असेच काही कागद घेऊन तुमच्या समोर ठेवेल. वायफळ कुठेतरी बडबड करायची, कोणतरी ती बाईने बडबडायचं, कोविडमधली डेड बॉडीच्या बॅगांचे पैसे खाल्लेले, किंवा SRAच्या स्कीममधनं काही घरं घेतलीत,
त्याच्यावर तुमच्यावर केस पडली एखाद्या महापौरावर, लाज वाटत नाही? गांधीजींवर त्यांचा विश्वास म्हणून झाला. अगं गांधीजींवर विश्वास आहे म्हणून राहुल गांधींच्या जाऊन पाय धुतेस का? काय तुम्हाला काय दाखवायचंय शिवसैनिकांना? आम्ही उलट विचारलं तुम्हाला की बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडून दुसरीकडे का चाललात? शिंदे साहेबांनी तुम्हाला विचारलं जायच्या पूर्वी, ओ कशाला त्या काँग्रेस बरोबर जाताय? काय मुख्यमंत्री व्हायची तुम्हाला एवढी घाई आहे? काय मुलाला मंत्री करायची तुम्हाला घाई आहे? तुम्हाला बाळासाहेबांचे विचारच सोडून जर काम करायचं असेल तर आम्ही दुसरीकडे जातो. आणि तो उठाव 2022ला केला. 40 आमदार निघाले, आज 60 झाले. काल खासदार निघाले, पैसे घेऊन गेले. अगोदर आमदार गेले, पैसे घेऊन गेले. मधल्या काळात नगरसेवक आमच्याकडे भरपूर आले, 45 ते 50 नगरसेवक आले, पैसे घेऊन गेले. अरे मग तुमची लीडरशिप, उबाटाची लीडरशिप तिकडच्या पदाधिकाऱ्यांना काय पैसे खायचंच शिकवतोयस का? तू शिकवतोस का बा लोकांना? जे तुझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतायत, जे शिवसैनिक म्हणून काम करतायत, त्यांना तू काहीच शिकवत नाहीस, फक्त खायचं शिकवतोयस काय? गेला की पैशासाठी गेला. म्हणजे आज ह्या गोष्टीची मी पोट तिडकीने याच्यासाठी काल मी सगळ्यांचे स्टेटमेंट बघत होतो. त्या स्टेटमेंटमध्ये बघितल्यानंतर खरोखर राग येतो. आणि आमच्यावर संस्कार आहेत ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत, कमांडर दत्ताजी साळवींचे आहेत, तेव्हा काम केलेले आहेत रमेश मोरे असतील, चव्हाण असतील, ह्या लोकांनी काम केले, त्यांचे आमच्यावर संस्कार आहेत. आणि म्हणून पत्र दाखवलंय. ते काय कोणतरी किरण पावसकर काहीतरी बोलले, कोणतरी किरण पावसकर. अरे 40 वर्ष झाल्यानंतरचं तुला दाखवतोय मी. ज्या मुंबईमध्ये फक्त 7 आमच्याकडे 5 स्टार हॉटेल होती, हॉलिडे इन, सन अँड सन आणि सेंटर हॉटेल, दत्ताजींच्या एका वाक्यावर आम्ही आजपर्यंत जी आणली 22 5 स्टार हॉटेल ह्या मुंबईमध्ये भारतीय कामगार सेनेचे युनियन नुसती आणली नाही, प्रस्थापित केली, रेकग्नाइज केली आणि ठेवून दिली. एअरपोर्टला एक कंपनी होती, पुऱ्या एअरपोर्टची सगळ्या कंपन्या, मी कॉन्ट्रॅक्टचे कामगार नाही म्हणत, ती पाकिट सेना मी नाही चालवत. एअर इंडिया असेल, जेट एअरवेज असेल, इंडिगो असेल, मोठ्या ड्युटी फ्री शॉप्स असेल, असंख्य कामगार जे परमनंट कामगार आहेत त्यांचे ऑफिसर असोसिएशन असतील आणि युनियन असतील, त्या चालवल्यात, त्या आम्ही त्यांच्या समोर आणल्यात. काम केल्यानंतर मी बोलतोय. आणि यानंतर स्वतःची पाप पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या समक्ष सांगू इच्छितोय. बाळासाहेबांचा अवमान करणार नाही, झालेला नाही आणि भविष्यातही आमच्याकडनं होणार नाही. मी फक्त तुलना दाखवली, इकडे काम करतायत त्या खासदार काय करतात आणि तिकडचं नेतृत्व काय सांगतं, मी त्याबाबत बोललोय. बाकी विषयामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बोललेलो नाही. आणि त्यांच्याकडनं अवमान होत असेल तर त्यांना पण माझं सांगणं आहे, स्वतः केलेली काळी कृत्य असतील ती तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावावर पडदा लावून तुम्ही कोणालाही बोललात, बाळासाहेबांना बोलले. अरे मी तुला बोललोय, मी सांगतोय ना, मी उद्धव ठाकरेविषयी बोलतोय, मी बाळासाहेबांविषयी नाही बोलत आहे. झालं की त्यांचं नाव सांगायचं आणि शिवसैनिकांमध्ये काहीतरी एक असं वातावरण करून टाकायचं, बघा ते बाळासाहेबांची तुलना ह्यांच्याशी करतात, त्यांचा अवमान केला. अशी कुठचीही गोष्ट झालेली नाही, होणार नाही. आणि शिंदे साहेबांनी स्पष्ट शब्द त्याबाबत सांगितलेलं आहे. बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय, त्याच्यामध्येही आम्ही कुठे कमी पडणार नाही. आणि म्हणूनच हा प्रवास चालू झालाय. आमदार, खासदार, नगरसेवक येत आहेत. काही दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा हे कळेल की किती आमदार आले आणि किती नगरसेवक आले. ती पण प्रेस कॉन्फरन्स इकडेच घेऊन अशाच पद्धतीने सांगेन. धन्यवाद. सर, एक प्रश्न असा आहे, आता या सगळ्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होतोय, पण मात्र आता तुम्ही सांगितलं की शरद खानांमध्ये एका नेत्यांनी या सगळ्या संदर्भातलं वक्तव्य केलं, त्यानंतर तुम्ही म्हणाला. पण खरं तर याचा जुना संदर्भ पाहिला तर बाळासाहेबांचं असंच एक वक्तव्य होतं आणि त्यामुळे कुठेतरी ते धरण्यात आलं. तर या सगळ्यात एकच प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भात तुम्ही माफी मागणार का? कारण की हे बघा, एक लक्षात घ्या, मी माझं पत्र तुम्हाला जे दाखवलंय हे 37 वर्षापूर्वीचं दाखवलंय. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांविषयी आणि बाळासाहेबांच्या बाबत बोलण्याचा संदर्भ हा नाही, ह्याचा मी तुम्हाला तुमचीच व्हिडिओ आहे त्या दिवशीचं दाखवलंय. त्यामध्ये आमचं बोलणं एवढंच होतं की तिकडे सांगितलं जातं माझ्यावर प्रेम केलं तसं तुम्ही आदित्यवर करा, ते तुम्हाला मी दाखवलंय. आणि इकडे शिंदे साहेब म्हणतायत
की माझ्याबरोबर ज्या आल्याची जबाबदारी ही डॉक्टर श्रीकांत शिंदे तुम्हाला पण घ्यावी लागलेली आहे. त्याच्यात बाळासाहेबांचा अवमान आम्ही केला कुठे? हा बाळासाहेबांचा अवमान जोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हा चुकीचा आहे. मग हिंदू हृदय सम्राट तुम्ही का बोलत नाही विचारणारा किरण पावसकर होता, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही त्यांची माफी मागवून घ्यायची म्हणून? बाळासाहेबांचे काय विचार होते ते पण बाळासाहेबांचं वाक्य कधी दाखवा. जर या शिवसेनेची काँग्रेस झाली तर हे मी दुकान बंद करून टाकेन, हे शब्द आहेत. पाहिजे का ती पण दाखवे नव्हे तर? मग तुम्ही राहुल गांधी जेव्हा जे भारत जोडोसाठी फिरत होतात त्या मिठ्या मारायला गेला होतात तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा विचार नाही केला की तुम्हाला कोण विचारणारच नाहीये? म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करतो, आमच्या पक्षातनं शिवसेना पक्षातनं कोणीही बाळासाहेबांचा अवमान करण्याचं धाडस करणार नाही. महाराष्ट्रातलाच नाही तर हिंदुस्थानातला असा कोणाला माणूस तुम्हाला मिळणार आहे की जो बाळासाहेबांवर प्रेम करत नाही आणि बाळासाहेबांचा अवमान करेल. ज्या बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, ज्या बाळासाहेबांसमोर आम्हाला जे काय बाळासाहेबांनी शिकवण दिली, पदं दिली, त्याप्रमाणे आम्ही मोठे झालो, हा इतिहास मी तुमच्यासमोर मांडलाय. ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो असू तर त्यांचा अवमान कसा होणार? आज तरी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतोय, त्यावेळी तर मी अजितदादांबरोबर राष्ट्रवादीमध्ये या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या काळ्या कर्तृत्वाला कंटाळून मी तिकडे गेलो. तेव्हा अवमान झाला असं तरी बोललो असतो मी. त्यावेळी कधी आम्ही एक शब्द नाही कधी बोललो, तर आता बोलणार? आणि शिंदेसाहेब ठेवतील का असं झाल्यावर? जर शिवसेनेतली महत्वाची काय असेल तर ती शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन आमच्याकडे व्यवस्थित केलं जात आहे. त्याच्यामुळे यामध्ये कोणाचाही कॉम्प्रोमाइज आणि मुलाहिजा ठेवला जाणार नाही. पण जर प्रत्येक वेळी त्यांच्यावर कुठचे आरोप केल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांच्या पडद्याच्या मागे जाऊन हे बाळासाहेबांना बोलले, हे बाळासाहेबांवर होतं, हे नाही, हे तुमच्या कर्तृत्वावर आहे आणि तुमच्यासाठी आम्ही बोलतोय, ही नावं घेऊन स्पष्ट बोलण्यात येईल आणि ते आरोप करण्यात येतील.